वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे लोहगाव, वसमाणे, कळगाव, कुंभारे परिसरातील शेतकऱ्यांचे पिकं जमीनदोस्त झाली आहे। शिंदखेडा तालुक्यातून पपई, केळी, मका यांसह कापूस, ज्वारी, बाजरी या पिकांचं मोठं नुकसान झालं असून शेतकरी हवालदिल झाले। पावसासोबत आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे पिकांची झाडं कोलमडून जमिनीवर पडल्यात। विशेषतः केळी आणि पपईच्या बागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यात। मका, ज्वारी, बाजरीची कापणी सुरू असतानाच पावसानं हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला। या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं असून शासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतीये। विजेच्या वाहिन्या तुटल्याच्या घटना देखील समोर आल्यात। परतीच्या पावसानं पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर संकट ओढवलंय। सहसंपादक प्रभाकर अडगाळे, धुळे। शिंदखेडा तालुक्यातील लोहगाव, वसमाणे, कळगाव, कुंभारे परिसरात वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे। केळी, कापूस, मिरची, मका, पपई अशा अनेक पिकांचे या अवकाळी पावसामुळे नुकसान झालं आहे। तरी बाधित शेतकऱ्यांना शासनाने योग्य ती मदत करावी व तात्काळ पंचनामे करावेत। हे आहे मिरचीचे पीक। मिरचीचे सर्व पीक खराब झालेलं आहे। तसंच कापसाचे पीक, केळी, ऊस, अनेक पावसाळी पिके शेतकऱ्यांचे यामुळे नुकसान झालं आहे। तरी दखल घ्यावी ही शासनास विनंती आहे। काल संध्याकाळी 4:30 पावणे 5 वाजेच्या सुमारास लोहगाव व परिसरात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे व पावसामुळे या संपूर्ण लोहगाव, कळगाव, कुंभारे, वसमाणे परिसरातील कापूस, केळी, पपई व अन्य इतर पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। व कापूस, मका, केळी हे पिकं पूर्णतः उद्ध्वस्त झालेली आहेत। तरी शासनाने तातडीने याचा पंचनामा करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी अशी सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। शेतकरी हा पूर्णतः जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडण्यात आलेत। नाथसागर धरणातून या वर्षातील सर्वात मोठा विसर्ग सुरू करण्यात आलाय। तब्बल 1,41,000 क्युसेक पाणी गोदा पात्रात सोडण्यात येत असून यामुळे नाथ मंदिराच्या पायथ्याशी पाणी पोहोचलं आहे। पैठण तालुक्यातील जायकवाडी धरण दरम्यान गोदा काठावरील नवगाव आणि हिरकपुरी येथील ग्रामस्थांनी सतर्क राहावं अशा सूचना तालुका प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत। पैठण प्रतिनिधी इक्बाल शेख यांच्या माहितीनुसार विसर्गामुळे नदीकाठच्या गावांमध्ये धास्तीचं वातावरण निर्माण झालंय।
नमस्कार, आपण पाहत आहात GS9 मराठी। महाराष्ट्रातल्या औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड व फुलंब्री तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। सततच्या पावसामुळे आळंद सर्कल परिसरात जागोजागी पाणी साचलं असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। विशेष म्हणजे रोजंदारी करून उदरनिर्वाह करणारे गरीब कुटुंब लहान लहान मुलांसह तात्पुरत्या झोपड्यांमध्ये राहतात। त्यांचाही संसारात पावसाचं पाणी शिरल्यानं हालअपेष्टा वाढल्यात। दुसरीकडे शेतात सुद्धा पाणी साचल्यानं शेतकऱ्यांची पिकं नष्ट झाली आहेत। त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये हताशेचं वातावरण पसरले असून शासनानं तातडीनं लक्ष द्यावे आणि मदत जाहीर करावी अशी मागणी होतीये। आळंद सर्कल प्रतिनिधी अखिल शेख यांचा रिपोर्ट। फक्त रेत सोडायचं नाही, रेत सोडली समजा बनवून झाली चालूच मापला नाही काही आलं.